नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराणी सीझन 2 एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. एपिसोड 1च्या सुरुवातीला राणी भारतीला चौकशी समितीने इंटरोगेशनसाठी बोलावलं असतं. त्या समितीत 3 मुख्य सदस्य असतात. पहिला सदस्य मार्टिन जी इक्का, जो की समितीचा प्रमुख असतो. दुसरा सदस्य जगन्नाथ त्रिपाठी आणि तिसरा सदस्य कामता प्रसाद. हे तिघंही अत्यंत शिक्षित आणि अनुभवी असतात. राणी भारती समितीसमोर बसून म्हणते की ती आता बिहारचे मुख्यमंत्री नाही, त्यामुळे जे काही त्यांना विचारायचं आहे ते विचारू शकतात. त्यावर मार्टिन विचारतो, तुम्ही भीमा भारतीच्या खुनाच्या कटात सामील होता का? याचा अर्थ असा की राणी भारतीचा नवरा भीमा भारती आता हयात नाही, त्याचा खून झाला आहे. यानंतर फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला मिश्रजींच्या पार्टीचं दृश्य दाखवलं जातं, जिथे ते नव्या मंत्र्यांना ओळख करून देतात. पहिला मंत्री असतो मुसाफिर बैठा, जो पक्षाचा अध्यक्ष आहे. दुसरा दिलशाद मिर्झा, जो अल्पसंख्याकाचा नेता आहे. आणि तिसरा दुलारी यादव. आणि चौथी कीर्ती सिंग, जी महिला मोर्चाची नेते आहे. मिश्राजी ही सभा भीमा भारतीच्या सन्मानार्थ घेतात. यानंतर जेलमध्ये असलेला भीमा भारती फोनच्या माध्यमातून भाषण देतो, जे बाहेर जमलेल्या लोकांनाही ऐकवलं जातं. तो म्हणतो की त्याला त्याचीच बायको मुख्यमंत्री राणी भारती यांनी भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपात अडकवलं आहे, जे पूर्णपणे चुकीचं आहे. पण लवकरच तो पुन्हा राजकारणात परत येईल आणि आपल्या बिहारच्या जनतेसाठी काम करेल. हे ऐकून सगळे लोक टाळ्या वाजवतात. तेव्हा भीमा भारती म्हणतो, जेल के ताले तुटेंगे, भीमाबाई छुटेंगे. हे ऐकून संपूर्ण जनता तोच नारा जोरात ओरडू लागते. यानंतर बिहारचे रोड मंत्री राणीला भेटायला गावात जातात. पण रस्ते इतके खराब असतात की प्रवास करताना त्यांना फार त्रास होतो. आणि त्यातही त्यांना बवासीर असल्याने प्रत्येक धक्क्याने त्यांना वेदना होतात. त्यावेळी राणी भारती गावातील महिलांसोबत शेतात काम करत असते. रोड मंत्री तिथे पोहोचल्यावर त्यांना समजतं की राणीने त्यांना गावात रस्ता बनवण्यासाठीच बोलावलं आहे. राणी भारती त्यांना सांगते की जर इथे लवकर पक्का रस्ता बनला नाही तर ती पुन्हा पुन्हा त्यांना या गावात बोलवेल आणि त्यांना त्यांच्या बवासीरच्या त्रासाचा अनुभव घ्यावा लागेल. हे ऐकून रोड मंत्री म्हणतात की ते लवकरच रस्त्याचं काम सुरू करतील. यानंतर राणी भारतीचा मुलाखत घेण्यासाठी संजना नावाची एक रिपोर्टर येते. ती विचारते, जनतेचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त बाहुली आहात. सरकार तर भीमा भारती जेलमधून चालवतात आणि पार्टी ही त्यांच्याच बाजूने आहे. यावर राणी भारती म्हणते, मी माझे निर्णय स्वतः घेते, सत्य आणि न्याय जाणून. त्यानंतर संजना विचारते, भीमा भारतीच्या जेलमध्ये जाण्यावर तुमचं काय मत आहे? राणी भारती म्हणते, कायदा सगळ्यांसाठीच सारखा आहे, मग तो कितीही मोठा नेता का असेना. यानंतर सीन बदलतो आणि बिहारच्या ब्युटी कॉन्टेस्टचं दृश्य दाखवलं जातं, जिथे शिल्पा अग्रवाल नावाची मुलगी मिस पटना बनते. तिच्या विजयाच्या आनंदात एक मोठी पार्टी ठेवली जाते. त्या पार्टीमध्ये शिल्पाचा बॉयफ्रेंड मनोजसुद्धा आला होता आणि ही संपूर्ण पार्टी त्यानेच आयोजित केली होती. शिल्पाच्या पार्टीला आता आमदार दुलारी यादव येतात. मनोज त्यांचे स्वागत करून त्यांना शिल्पा अग्रवालशी भेटवतो. दुलारीला शिल्पा पहिल्याच भेटीत आवडते आणि मग ते दोघं एकत्र दारू पितात. दारूच्या नशेत दुलारी शिल्पाकडे वाईट नजरेने पाहू लागतो. ते पाहून मनोजला राग येतो आणि त्याचा आमदार दुलारीशी भांडण होतं. मनोज दुलारी यादवचा कॉलर धरतो. खरं तर मनोजचे वडील भीमा भारती यांच्या ओळखीचे होते, त्यामुळे त्याच्यात थोडासा गर्व आणि आत्मविश्वास होता. यानंतर दुलारीचे माणसे येऊन दोघांमधील भांडण शांत करतात. पण सर्वांसमोर आमदार दुलारीची मोठी बेइज्जती झाली होती. त्या रात्री दुलारी यादवचे लोक मनोजला पकडतात आणि त्याला निर्दयपणे मारतात. यानंतर दुलारी यादव मनोजच्या डोळ्यासमोरच शिल्पावर दुष्कर्म करतो. त्याचे माणसं मनोजचे डोळे उघडे ठेवतात, जेणेकरून तो हे सर्व पाहू शकेल. अशा रीतीने दुलारी यादव आपल्या बेइज्जतीचा बदला मनोजकडून घेतो. दुसऱ्या दिवशी शिल्पा अग्रवालची लाश एका कारमध्ये सापडते. टीव्हीवर बातमी झळकते की मिस पटना शिल्पा अग्रवालचा दुष्कर्म करून खून करण्यात आला आहे. ही बातमी समजता संपूर्ण जनता संतप्त होते. लोक शिल्पासाठी कॅन्डल मार्च काढतात आणि सरकारकडे न्यायाची मागणी करतात. ही गोष्ट मुख्यमंत्री राणी भारतीपर्यंत पोहोचते. राणीला कावेरी सांगते की या प्रकरणात आमदार दुलारी यादवचं नाव येतंय, पण पोलीस केस वळवून मनोजला गुन्हेगार ठरवत आहे. इतकंच नाही तर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष मुसाफिर बैठा स्वतः दुलारी यादवला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तो त्यांच्या पक्षातील एक मोठा बाहुबली नेता आहे. राणी भारती आता SP जितेंद्रला आदेश देते की आमदार दुलारी यादवचा DNA सॅम्पल आणावा, कारण शिल्पाच्या शरीरात अनेक लोकांचे सेमेन आढळले होते. त्यामुळे हे निश्चित करायचं होतं की शिल्पावर दुष्कर्म आणि तिच्या खुनामागे दुलारी यादवचाच हात आहे की नाही. आता SP जितेंद्र आपली संपूर्ण टीम घेऊन आमदार दुलारी यादवकडे जातो, पण वाटेतच दुलारीचे माणसं संपूर्ण पोलीस पथकाला वेढा घालतात. त्यानंतर फक्त SP दुलारीकडे जातो आणि त्याचा DNA सॅम्पल मागतो, जेणेकरून तो तपासासाठी लॅबमध्ये पाठवता येईल. पण दुलारी यादव SP जितेंद्रची उघडपणे बेइज्जती करतो आणि त्याला तिथून हाकलून लावतो, कारण जर DNA टेस्ट झाली तर दुलारी अडचणीत येणार हे त्याला माहिती असतं.
दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाचे सर्व नेते शिल्पा अग्रवालला न्याय मिळावा अशी मागणी करतात आणि राणी भारती मुर्दाबादच्या घोषणा देत मध्येच विधानसभा सोडून निघून जातात. यानंतर मनोजचे वडील तुरुंगात भीमा भारतीकडे येतात आणि म्हणतात, माझ्या मुलाला वाचवा. तेव्हाच तिथे दुलारी यादव येतो आणि रागात भीमा भारती त्याला मारतो आणि म्हणतो, DNA टेस्ट झाली ना तर तू अडकशील. मग भीमा मनोजच्या वडिलांना सांगतो, तुमचा मुलगा वाचेल. पण त्याने पोलिसांसमोर हे सांगायचे की मिस पटना पार्टीनंतर शिल्पा आणि मनोज एकत्र होते. पण रस्त्यात काही गुंडांनी त्यांची गाडी हिसकून नेली आणि शिल्पाही त्यात होती. बाकीचं मी पाहतो. या सगळ्या योजनेने भीमाने आपल्या पक्षातील मोठ्या नेत्याला दुलारी यादवला वाचवून घेतलं. थोड्याच वेळात टीव्हीवर बातमी येतात की सरकार अजूनही शिल्पाच्या खुनीला पकडू शकलेलं नाही. राणी भारतीच्या मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग राणी तुरुंगात भीमाला भेटायला जाते आणि म्हणते, तुम्ही दुलारी यादवला वाचवलं. त्यावर भीमा म्हणतो, पार्टी आमची, मंत्री आमचे, फक्त राज्य तुम्ही चालवता. पार्टी अशी चालत नाही. जर दुलारी जेलमध्ये गेला तर बाकी सर्व आमदार आपला पाठिंबा सोडतील आणि तुझं सरकार कोसळेल. तेव्हा राणी म्हणते, मी आतापर्यंत तुमच्या बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केलंय, पण आता हद्द झाली आहे. सरकार पडो वा तुटो, पण मी शिल्पाला न्याय मिळवूनच देईन. आणि इथेच एपिसोड 1 संपतो. एपिसोड 2 सुरू होतो. नवीन कुमार आता गोवर्धन दासला भेटायला जातो, जो पूर्वी बिहारचा राज्यपाल होता, पण आता त्या पदावरून हटवला गेला आहे. नवीन त्याला म्हणतो, चारा घोटाळ्याचा मास्टर माइंड तुम्ही होता, पण जेलमध्ये भीमा गेला. तुम्हाला फक्त गव्हर्नर पद सोडावं लागलं. त्यावर गोवर्धन दास म्हणतो, मी पुन्हा बिहारचा गव्हर्नर बनेन. आणि तो नवीनला कल्पना कॉल नावाच्या मुलीशी ओळख करून देतो. कल्पना ही आयकार्ड नावाच्या कंपनीची प्रमुख असते. ती बिहारमधील सर्व नेत्यांचा डेटा काढून नवीन कुमार आणि गोवर्धन दासला दाखवते आणि म्हणते, या डेटाच्या मदतीने मी तुम्हाला बिहारचा मुख्यमंत्री बनवू शकते. यानंतर नवीन कल्पनाला हायर करून आपल्या टीममध्ये घेतो. पुढच्या सीनमध्ये आमदार दुलारी यादव पूजा करून शपथविधी समारंभात जातो. जसं तो मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी स्टेजवर पोहोचतो, तेव्हा मुख्यमंत्री राणी भारती दुलारी यादवला पोलिसांकडून पकडवून म्हणते, शिल्पा अग्रवालचा केस आता पुन्हा उघडला गेला आहे आणि आमच्याकडे दुलारी यादव विरुद्ध पुरावे आहेत, जे मनोजने दिले आहेत. त्यानंतर पोलीस दुलारी यादवला अटक करून जेलमध्ये घेऊन जातात. सीएम राणी भारती पुढे जाहीर करते, यावेळेस आमच्या पक्षातून कोणताही नेता निवडणुकीत उभा राहणार नाही, ज्याच्यावर गुन्हेगारीचे आरोप आहेत. हे विधान टीव्हीवर प्रसारित होताच सगळे लोक आश्चर्यचकित होतात. दुलारी यादवला पकडल्यामुळे राणीची प्रतिमा लोकांमध्ये खूपच चांगली बनते. दरम्यान गौरीशंकर नवीन कुमारला फोन करून सांगतो की राणी भारतीबद्दल तिच्या पक्षातले लोक खुश नाहीत. हीच वेळ आहे काही आमदारांना आपल्याकडे वळवून सत्ता मिळवायची. पण नवीन गौरीशंकरला म्हणतो, मला अशा फालतू कल्पना देऊ नकोस. मी माझा सारथी निवडला आहे, कल्पना कॉल. हे ऐकून गौरीशंकर आपल्या साथीदाराला म्हणतो, नवीन कुमार आता खूप बदलला आहे. रात्री दिलशाद मिर्जाच्या घरी पक्षाची मीटिंग होते, जिथे सर्व आमदार उपस्थित असतात. सगळ्यांची तक्रार असते की राणी भारती म्हणत आहे, ज्याच्यावर गुन्हेगारीचे आरोप असतील तो निवडणुकीत उभा राहू शकणार नाही. मग आपल्या सगळ्या जागा जातील. तेव्हा भीमा भारती म्हणतो, इलेक्शनमध्ये कोण उभं राहणार हे ठरवण्याचा निर्णय पक्षाध्यक्षाचा आणि पक्षाचा असतो. काळजी करू नका, सगळ्यांना सीट मिळेल. मी माझा पक्ष असाच बर्बाद होऊ देणार नाही. यानंतर कावेरी राणीला सांगते की भीमा भारती काल रात्री तुरुंगातून बाहेर आला होता आणि दिलशाद मिर्जाच्या घरी पार्टीत गेला होता, जिथे जवळजवळ 70 आमदार होते. म्हणजे काहीतरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे. त्यानंतर पक्षाध्यक्ष बैठाजी तुरुंगात भीमाला भेटायला येतात, जिथे प्रेमकुमारही असतो. प्रेमकुमार त्यांना म्हणतो, यावेळेस मी भीमा भारतीला निवडणुकीत जिंकून दाखवेन. पण बैठाजी उत्तर देतात, अजून तुझ्या स्वतःच्या पक्षात तुझी सीट कन्फर्म नाही. थोड्याच वेळात कीर्तिसिंग नावाची नेताही तुरुंगात भीमाला भेटायला येते. ती त्याच्यासाठी घरचं जेवण घेऊन आली असते. तेव्हा स्पष्ट होतं की भीमा भारती आणि कीर्तिसिंग यांच्यात आता प्रेम संबंध आहेत. तेव्हाच अनुज कुमार नावाचा जेलर आत येतो आणि सांगतो की मुख्यमंत्री आदेशानुसार भीमा भारतीला दरभंगा जेलमध्ये हलवायचं आहे. तिथे त्याला इथल्यासारख्या सोयी मिळणार नाहीत. यानंतर तो भीमाला घेऊन जातो. त्या रात्री सीएम राणी आपल्या मुलांसोबत जेवण करत असते. तेव्हाच मिश्राजी येऊन सांगतात, पक्षातील आमदार तुमच्याबद्दल नाराज आहेत. तुम्ही पक्षाचं समर्थन करायला हवं, नाहीतर तुमचं सरकार कोसळेल. त्यावर राणी भारती ठामपणे म्हणते, मला जे योग्य वाटतं तेच मी करते. माझा निर्णय बदलणार नाही. बाकीची उत्तरं उद्या आमदार बैठकीत मिळेल. पुढच्या दिवशी पक्षाच्या आमदारांची मीटिंग होते. राणी भारती सर्वांसमोर सांगते, मी ना दुलारी यादवला जेलमधून सोडवणार, ना कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदाराला पक्षाचं तिकीट देणार. मला ठाऊक आहे पक्षातील बरेच लोक माझ्या विरोधात आहेत. तेव्हा दिलशाद मिर्जा उठून म्हणतो, जो राणी भारतीचं समर्थन करतो तो इथेच बसा, बाकी सगळे बाहेर जा. हे ऐकून जवळजवळ सगळे आमदार उठून बाहेर निघून जातात आणि काही जण मिश्राजींच्या भीतीनेही तिकडून निघून जातात. भीमा भारती राणीला फोनवर सांगतो की आता तू आपला राजीनामा लिहून ठेव,
कारण तू आता मुख्यमंत्री पदावरून हटणार आहेस. आणि इथेच एपिसोड 2 संपतो. एपिसोड 3ची सुरुवात होते मनोजपासून, जो शिल्पा अग्रवालच्या दुष्कर्म आणि खून प्रकरणात साक्षीदार होता. तो आपल्या गार्डसह जात असताना काही गुंडे गाड्यांमधून येऊन त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव करतात आणि मनोजला ठार मारतात, जेणेकरून दुलारी यादव विरुद्ध कोणीही साक्ष देऊ शकणार नाही. पुढच्या दृश्यात ही बातमी मीडियामध्ये पोहोचते की शिल्पा केसचा एकमेव साक्षीदार मारला गेला आहे. राणी भारती मग मनोजच्या वडिलांना भेटायला येते आणि म्हणते की ती त्यांच्या मुलाला वाचवू शकली नाही. तेव्हा मनोजचे वडील सांगतात की त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार लोक म्हणजे दुलारी यादवचे माणसं आणि भीमा भारती आहे. ते राणीला बोलतात, ज्यांनी माझ्या मुलासोबत हे सर्व केलं त्यांना तुम्ही चिरडून टाका. यानंतर राणी कावेरीसोबत गाडीत प्रवास करत असते आणि खूप विचार करते. ती आपल्या सीएम पदाचा राजीनामा काढते, गाडीतून उतरते आणि तो फाडून नदीत फेकून देते. म्हणजेच तिने ठरवलं की ती आता सीएमच्या खुर्चीसाठी लढेल. यानंतर आपण एकल मुंडा नावाच्या एका ताकदवान नेत्याला पाहतो, जो बिहारमधून झारखंड वेगळं करण्याची मागणी करत आहे. कावेरी त्याला भेटून सांगते की राणी भारतीला भेटा, पण एकल मुंडा म्हणतो की त्याला माहिती आहे की राणी भारतीच्या बाजूला तिची पार्टी नाही आणि तिचं मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार आहे, त्यामुळे ती आता आपली मदत मागते आहे. तेव्हा कावेरी म्हणते, राणी भारतीला कमी समजू नका. ज्यांनीही आजपर्यंत तिच्या विरुद्ध बोललं त्यांनी आपली हार पाहिली आहे. पण तरीही एकल मुंडा राणी भारतीला भेटण्यास नकार देतो. दरम्यान गौरीशंकर नवीन कुमारच्या सांगण्यावरून कल्पना कॉलला रेल्वे स्टेशन घेऊन जातो. हीच ती महिला जी नवीनला निवडणुकीत जिंकून मुख्यमंत्री बनवणार होती. गाडीत गौरीशंकर तिच्याशी बोलतो, तेव्हा कल्पना सांगते की तिचं काम म्हणजे पक्षातील उमेदवारांना मार्गदर्शन करणं आणि कम्प्युटरचा डेटा आणि विश्लेषणाच्या मदतीने त्यांना जिंकून देणं. कारण आजकाल डेटा पॉलिटिक्सचं युग आहे. तिच्या या योजनेमुळे नवीन कुमार सीएम बनेल. इकडे मिश्राजी आता भीमा भारतीला जेलमधून सोडून घेतात. बैठाजी आणि दिलशाद मिर्झा त्यांचं स्वागत करतात. तेव्हा भीमा बैठाजीला म्हणतो, आता तुम्ही बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार, कारण पक्षातील सर्व आमदार माझ्या बाजूने आहेत आणि राणी भारतीकडे बहुमत नाही. त्याचवेळी राणी भारती राज्यपालांना भेटते. राज्यपाल तिला विचारतात, तुमच्याकडे बहुमत आहे हे तुम्ही विधानसभेत कसं दाखवणार? त्यापेक्षा राजीनामा द्या, नाहीतर सगळ्यांसमोर तुमची थट्टा होईल. राणी आत्मविश्वासाने म्हणते, ते मी बघते, कारण तिच्याकडे काहीतरी सिक्रेट प्लॅन असतो. दुसऱ्या बाजूला नवीन कुमार एकल मुंडाला भेटतो आणि सांगतो, आपण आमच्या पक्षाशी गठबंधन करा. आम्ही तुम्हाला उत्तर भारतात 15 जागा देऊ आणि जर मी मुख्यमंत्री झालो तर तुम्हाला झारखंड स्वतंत्र राज्य मिळवून देण्यात मदत करू. पण नवीनने हे खोटं वचन दिलं होतं. फक्त आपलं काम साधण्यासाठी तो एकल मुंडाचा उपयोग करत होता. यानंतर एकल मुंडा म्हणतो की तो विचार करून कळवेल. मुख्यमंत्री राणी भारती आता कॅबिनेटची तात्काळ बैठक बोलवते आणि सर्व मंत्र्यांच्या कामाची चौकशी करते. तपासात कळतं की सर्व मंत्र्यांनी कामात निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार केला आहे. मग राणी भारती सर्व मंत्र्यांना इशारा देते, जर आता कोण्याही मंत्र्याने आपल्या कामात ढिलाई केली तर मी त्याची गाडी, बंगला, मंत्रालय आणि भत्ता सगळं काढून घेईल आणि कोणी काहीही करू शकणार नाही. दरम्यान भीमा भारती आपल्या मुलांशी भेटतो आणि आनंदी होतो. रात्री तो राणीला सांगतो, तू कॅबिनेटची बैठक बोलून कोट्यावधींचं प्रोजेक्ट मंजूर करतेस, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतेस. यामुळे तुला वाटतं का की आमदार तुझा पाठिंबा करतील आणि सरकार वाचेल? यावर राणी काहीही उत्तर न देता म्हणते, हरिकाकांनी तुझा बिछाना बाहेर लावला आहे. पण भीमा म्हणतो, मी इथेच झोपेन. तो शेवटी राणीला सांगतो, तू राजीनामा देऊन टाक, नाहीतर उद्या विधानसभामध्ये तुझी बेइज्जती होईल. पण राणी निर्धाराने म्हणते, जेव्हा अटल बिहारीजींनी आपल्या काळात हार मानली नाही तर मी का मानावी? माझी बाजू मांडायचा मला एकतरी मोका मिळायला हवा. दुसऱ्या दिवशी राणी भारती विधानसभेत पोहोचते. सगळ्यांना माहिती असतं की बैठाजीच मुख्यमंत्री होणार आहे, कारण बहुमत त्यांच्याच बाजूने होतं. अधिवेशन सुरू होतं. राणी भारती बोलते, आज पक्ष आणि विरोधक दोघांनाही नको आहे की मी मुख्यमंत्री राहू, पण मी आज बिहारसाठी एक भेट घेऊन आली आहे. वर्मा आयोगाचा आरक्षण विधेयक. त्या विधेयकानुसार बिहारमधील मागासवर्गीय बंधू भगिनींना शिक्षण, नोकरी आणि सरकारी योजनांमध्ये 14.5% आरक्षण देण्यात येणार होतं. राणी पुढे सांगते, हे बिल सर्व पक्षांनी निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यात घेतलं होतं, पण निवडणुकीनंतर सगळे विसरून गेले. त्यामुळे मी स्पीकर साहेबांना सांगते की जर हे बिल आज सभागृहात पास झालं नाही तर मी मान्य करेन की माझ्याकडे बहुमत नाही आणि मी तात्काळ राजीनामा देईन. हे ऐकल्यावर सभागृहातील सर्व आमदार आरक्षण विधेयकाला हो म्हणतात, कारण लवकरच निवडणुका येणार होत्या आणि जर जनतेला कळलं की कोणत्या पक्षाने आरक्षणाला विरोध केला तर त्यांना मत मिळणार नव्हती, कारण बिहारमधील सुमारे 60% जनता मागासवर्गीय होती. राणी भारतीने हे सर्व करून संपूर्ण खेळ उलटवून टाकला. तिच्या या निर्णयामुळे भीमाचे बरेचसे आमदार राणीच्या बाजूने आले. अशा प्रकारे राणी भारतीने आपल्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवली आणि भीमा भारतीला सर्वात मोठा धक्का बसला.
त्याचं राजकीय करिअर जवळजवळ संपुष्टात आलं आणि इथेच एपिसोड 3 संपतो. एपिसोड 4ची सुरुवात एका महिलेसोबत होते. ती एका सरकारी शाळेत येऊन साईन करते, कारण आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस असतो. तिला सरकारी कोट्याअंतर्गत मिड डे मीलमध्ये स्वयंपाक करण्याची नोकरी मिळालेली असते. शाळेतील सर्व लहान विद्यार्थी तिच्या बनवलेल्या जेवणाचं खूप कौतुक करतात. पण काही मोठे विद्यार्थी येऊन लहान मुलांना जेवण खाण्यापासून थांबवतात, कारण ते म्हणतात, हे जेवण एका खालच्या जातीच्या बाईने बनवलं आहे. पुढच्या दृश्यात काही लोक एकत्र येऊन वर्मा आयोगाच्या मागासवर्गीय आरक्षण विधेयकाला मागे घेण्यासाठी लोकांमध्ये भडकाऊ भाषण देतात. तेवढ्यात एक तरुण मुलगा तिथे येतो आणि सगळ्यांच्या डोळ्यांसमोर स्वतःला पेटवून घेतो. रात्री मुख्यमंत्री राणी भारती गुपचूप त्या मुलाच्या कुटुंबाकडे जाते, ज्याने स्वतःला जाळून ठार केलं होतं. तेव्हा गावातील काही लोक राणीला ओळखतात आणि तिला वेढा घालतात. सगळ्यांना वाटतं की त्या मुलाच्या मृत्यूला राणी भारती जबाबदार आहे, कारण वर्मा आयोगाचं आरक्षण बिल तर राणी भारतीने संसदेत मांडलं होतं. तेव्हा गावातील एक माणूस रागाने केरोसिन आणतो आणि राणीला जाळण्यासाठी पुढे येतो. पण राणी भारती निर्भयपणे म्हणते, दम असेल तर आग लावा, मी कुणापासूनही घाबरत नाही. तेवढ्यात त्या मुलाची आई पुढे येते, ज्याने स्वतःला जाळलं होतं. ते गावकऱ्यांना म्हणते, जेव्हा माझ्या मुलाने पेढ घेतला तेव्हा तुमच्यापैकी कुण्या एकाने जरी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता तर तो आज जिवंत असता. आणि मग ती राणी भारतीकडे पाहून म्हणते, मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. त्या क्षणी राणी भारतीची सिक्युरिटी टीम तिथे पोहोचते, कारण मुख्यमंत्री राणी भारती गावात एकटी सुरक्षा नसताना आली होती आणि संतत गावकरी तिच्यावर हल्ला करू शकले असते. दरम्यान नवीन कुमार आणि त्याची पार्टी न्यूज पाहत असते. त्यांना दिसतं की आरक्षण बिलाचा लोकांमध्ये विरोध वाढत चाललाय. नवीनला वाटतं की यामुळे त्याच्या पक्षाला मतांचा फायदा होईल. पण गौरीशंकर म्हणतो, तू जसं समजतोयस तसं काहीच होणार नाही. बिहारमध्ये खालच्या जातीचे लोक जास्त आहे. ते राणी भारतीला सपोर्ट करतील, कारण राणी भारतीने त्यांच्या फायद्यासाठी हे बिल मांडलं आहे. गौरीशंकर पुढे म्हणतो, बिहारचं राजकारण हे अनुभवावर चालते, डेटावर नाही. जसं कल्पना मॅडम दाखवत आहे. तेव्हा कल्पना बोर्डवर बिहारचा डेटा लिहिते. राणी भारतीकडे 49% मागासवर्गीय मतं होती, भीमा भारतीकडे 24% आणि नवीन कुमारकडे 27%. नवीन कुमारचा प्लॅन असतो की तो राणी भारतीची 49% मतं तोडेल, धर्माच्या नावावर, कारण जातीपेक्षा वर धर्म असतो. यानंतर नवीन कुमार तुरुंगात मचान बाबाकडे भेटायला जातो आणि निवडणुकीत त्यांचा पाठिंबा मागतो. तो म्हणतो, जर मी सत्तेत आलो तर तुम्हाला जेलमधून बाहेर काढेन. तेव्हाच मचान बाबा म्हणतात की ते नवीनला पूर्ण पाठिंबा देतील, पण 3 अटींवर. पहिली, नवीन कुमार झारखंडला बिहारपासून वेगळं होऊ देणार नाही. दुसरी, तो कुंवर सिंगला आपल्या पक्षातून तिकीट देईल. आणि तिसरी, मचान बाबा सांगतात की त्यांना जेव्हा हवं असेल तेव्हा ते आणखी 3 अटी मागतील. यानंतर नवीन कुमार लोकांसमोर भाषण देतो आणि म्हणतो, ज्या देशात बाबा तुरुंगात आहे त्या देशाचं भलं कधीच होऊ शकत नाही. म्हणून मी मचान बाबांच्या चरणपादुका घेऊन आशीर्वाद यात्रा काढणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद संपूर्ण बिहारमध्ये पोहोचवणार आहे. हे पाहून गौरीशंकर पक्षाध्यक्ष तर्केश्वर यांना म्हणतो, नवीन बाबू जे करत आहे ते योग्य नाही. त्यावर तर्केश्वर उत्तर देतात, नवीनला जे करायचं आहे ते करू दे, आम्ही त्याच्यासोबत आहोत. कारण नवीन कुमार गेली 17 वर्ष मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढच्या सीनमध्ये भीमा भारती दिलशाद मिर्झाने दिलेल्या दावतीला जातो आणि त्याच्याशी गळाभेट करून पार्टी सुरू करतो. थोड्या वेळाने तर्केश्वर आणि गौरीशंकर सुद्धा दिलशाद मिर्झाच्या दावतीला येतात. तेव्हा गौरीशंकर मिश्राजींना भेटून सांगतो की आजकाल भीमा भारती कीर्तिसिंग नावाच्या एका आमदार स्त्रीसोबत जास्तच फिरत आहे. तो म्हणतो, जेव्हा राजा एखाद्या मुलीच्या मोहात अडकतो तेव्हा तो आपल्या सेनापतीचं ऐकणं बंद करतो. हे बोलून गौरीशंकरने मिश्राजींच्या मनात शंकेचं बी पेरलं. यानंतर मुख्यमंत्री राणी भारती आपल्या गावी कुटुंबाला भेटायला जाते. राणी भारतीला पाहून तिची आई खूप आनंदी होते. तेव्हाच आपण राणीचा भाऊ संन्यासीला पाहतो, जो एकदम आवारा निष्काळजी मुलगा आहे आणि तो दिवसभर गावात इकडे तिकडे फिरत असतो. राणी भारती आपल्या कुटुंबाला काही गिफ्ट देते आणि नंतर ती वडिलांना भेटायला जाते. पण राणीचे वडील तिच्यावर नाराज असतात, कारण राणीने आपल्या स्वतःच्या नवऱ्याला भीमा भारतीला जेलमध्ये पाठवलं होतं. ते त्यांना अजिबात पटलेलं नव्हतं. राणी भारती वडिलांशी थोडीशी बोलते आणि नंतर परत जायला निघते. त्याचवेळी राणीची आई संन्यासीला तिच्यासोबत पटनाला पाठवते, जेणेकरून तू तिथे काहीतरी काम शिकेल. दरम्यान नवीन कुमार जोरदार प्रचार मोहिमेत उतरलेला असतो. तो मचान बाबांसाठी मोठी रॅली काढतो आणि त्यामुळे लोक त्याच्याकडे हळूहळू वळू लागतात. भीमा भारती आपल्या पक्षाच्या सदस्यांसोबत नवीन कुमारच्या आशीर्वाद यात्रेबद्दल चर्चा करतो. त्यांना समजतं की नवीन कुमार आपली यात्रा दिलशाद मिर्झाच्या भागातून घेऊन जाणार आहे, म्हणजेच नवीनचा उद्देश भीमा भारतीचे मत तोडणे हा आहे. तेव्हा कीर्तिसिंग म्हणते की दिलशाद मिर्झाला इटका जवाब पत्थरचे द्यायला हवा आणि मिश्राजींचं म्हणणं तिथे इटकट करते. त्यामुळे मिश्राजींच्या मनातील शंका आणखी वाढते की खरंच गौरीशंकरचं म्हणणं बरोबर आहे का.
आणि आता आपण पाहतो की भीमा भारतीच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित आहे, म्हणजे तोही काहीतरी मोठं प्लॅन करतो आहे. दुसरीकडे राणी भारतीला समजतं की नवीन कुमारची रॅली दिलशाद मिर्जाच्या भागातून जाणार आहे. ती लगेचच पोलिसांना आदेश देते की रॅलीचा मार्ग बदलवावा, नाहीतर हिंदू मुस्लिम दंगे होऊ शकतात. पुढच्या सीनमध्ये पोलीस नवीन कुमारला मार्ग बदलायला सांगतात, पण तो मान्य करत नाही. इकडे दिलशाद मिर्जाला त्याचे लोक सांगतात की नवीन कुमार आपल्या रॅलीसह त्यांच्या भागात येतो आहे. तेव्हा दिलशाद मिर्झा आपल्या सर्व साथीदारांसह रस्त्यावर उतरतो. वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की कधीही दंगल सुरू होईल असं वाटत होतं. अचानक नवीन कुमारच्या पक्षाचे अध्यक्ष तर्केश्वर बाबूंना कोणीतरी गोळी मारतो. त्यामुळे तिथे एकदम गोंधळ उडतो. लोक पळापळ करू लागतात आणि इथेच एपिसोड 4 संपतो. 5व्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की बिहारमध्ये दंगली वाढलेल्या आहेत. अनेक प्रॉपर्टीज आणि घरे जळून खाक झाली आहे. पोलिसांनी थोड्याफार प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान नवीन कुमारच्या पक्षाचे काही गुंड शहरात दंगा घडवायला येतात. पण तेव्हाच भीमा भारती त्यांच्यासमोर दंडा घेऊन उभा राहतो. ते गुंड त्याच्यावर हल्ला करायला पुढे येतात आणि त्या क्षणी कोणीतरी भीमा भारतीवर बॉम्ब फेकतो. एक मोठा स्फोट होतो आणि सगळे लोक तिकडून पळून जातात. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की भीमा भारती हॉस्पिटलमध्ये अर्धमेला पडलेला आहे. राणी भारती आपल्या मुलांसह त्याला भेटायला येते. शेवटी तो तिचा नवरा आहे, पण भीमा राणीवर टोमणे मारू लागतो. हे सगळं तुझ्यामुळेच झालं हे ऐकून राणी भारती शांतपणे तिकडून निघून जाते. थोड्या वेळानंतर कीर्ती सिंग भीमा भारतीला भेटायला येते आणि त्याला सांगते की लोक त्याच्याबद्दल खूप कौतुकाने बोलत आहे, कारण दंगली थांबवताना भीमाने स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलं आणि गंभीर जखमी झाला. भीमा आणि कीर्तीला पाहून स्पष्ट जाणवतं की ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री राणी भारती सर्व पोलीस अधिकाऱ्यांना कठोर शब्दात सांगते की तिला बिहारमध्ये पूर्ण शांतता हवी आहे. राणी भारती इन्स्पेक्टर सुबोध कुमारला निलंबित करते, कारण त्याने राणीच्या आदेशावरूनही नवीन कुमारची रॅली थांबवली नव्हती. त्यानंतर ती डीजीपीला बोलवून सांगते की तर्केश्वर बाबूंवर गोळी कोणी झाडली हे एका आठवड्याच्या आत शोधून काढावं. इकडे कल्पना कौल आपल्या संगणकावर बिहारच्या राजकीय आकडेवारीकडे पाहते आणि नवीन कुमारला सांगते की बिहारमध्ये त्याची पकड आता खूप मजबूत होत आहे. तेवढ्यात नवीन कुमारची पत्नी येते आणि सांगते की त्यांचा मुलगा श्रवण कुमार परत आला आहे आणि तो आपल्या गर्लफ्रेंडलाही घेऊन आला आहे. नवीन आपल्या मुलाला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला भेटतो. त्यानंतर तो कुटुंबासह बाहेर निघतो. पण तेव्हाच पोलीस येऊन त्याला अटक करतात. त्याच्यावर आरोप असतो की त्याने दंगल भडकवली आहे. कल्पना कौल मुद्दाम आदेश देते की नवीन कुमारला हातकड्या घालूनच नेलं जावं, जेणेकरून त्याचा फोटो दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येईल आणि त्याची लोकप्रियता अजून वाढेल. यानंतर सरकारकडून गोवर्धन दास यांना बिहारमध्ये चौकशीसाठी पाठवलं जातं, कारण वर्मा आयोगाचं बिल पास झाल्यानंतर बिहारमध्ये दंगलींनी उग्र रूप घेतलं होतं. त्यानंतर कुंवर सिंग गोवर्धन दासना भेटतो आणि त्यांना सांगतो की तो राजकारणात उतरू इच्छितो. गोवर्धन दास त्याला म्हणतो की तो त्याची मदत करेल, पण एका अटीवर, आणि ती अट म्हणजे कुंवर सिंगने दिलशाद मिर्जाला शोधून मारावं. इकडे भीमा भारतीलाही कळतं की गोवर्धन दास बिहारला परत आला आहे. दरम्यान संन्याशी राणीचा भाऊ आपल्या जिजा भीमा भारतीकडे मावा घेऊन येतो आणि म्हणतो, मलाही MLA बनवा ना. तेव्हा भीमा भारती म्हणतो की तो त्याला तेव्हा MLA बनवेल जेव्हा तो त्यांच्या मुलांना त्याच्याशी भेटायला आणत राहील. यानंतर प्रेम कुमार जेलमधून सुटतो आणि थेट गौरीशंकरला भेटतो. तो त्याला काही फोटो दाखवतो, ज्यात भीमा भारती आणि कीर्ती सिंग एकत्र दिसतात. इकडे मुख्यमंत्री निवासात राणी भारती आपल्या पती भीमासाठी तीचं व्रत ठेवते आणि योगायोगाने कीर्ती सिंगनेही भीमासाठी तीचं व्रत ठेवलं असतं. तेव्हा भीमा कीर्तीला सांगतो, मी तुला पत्नीचं स्थान देऊ शकत नाही, कारण माझं लग्न झालं आहे आणि मला मुलंही आहेत. यानंतर प्रेम कुमार राणी भारतीला भेटून भीमा आणि कीर्तीचे तेच फोटो दाखवतो. राणीला प्रथम विश्वासच बसत नाही. पुढच्या सीनमध्ये कीर्ती पूजा करून भीमाला तिलक लावते आणि त्याला मागून मिठी मारते. त्या क्षणी राणी भारती भीमाच्या गेटवर येते आणि हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. ती धक्क्याने जमिनीवर कोसळते आणि जोरजोराने रडू लागते. रडत रडत ती आपल्या घरी परत जाते, कारण आता तिला तिचं आणि भीमाचं नातं पूर्णपणे संपल्यासारखं वाटतं. आणि इथेच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6च्या सुरुवातीला राणी भारती आणि भीमा भारती यांच्या अफेअरची बातमी टीव्हीवर झळकते की भीमा भारतीचा कोणाशी तरी संबंध आहे. या बातमीमुळे भीमाची सार्वजनिक प्रतिमा खूपच खराब होते. मिश्राजी भीमाला सांगतात की आपण मीडियाला हाताळू शकतो, पण तुम्ही कीर्ती सिंग सोबतचं नातं संपवा. पण भीमा ठामपणे उत्तर देतो, मी कीर्ती सिंगची साथ सोडणार नाही. आम्ही दोघं एकत्र राजकारणात पुढे जाऊ. इकडे राणी भारती निराश बसलेली असते. तिच्या मुलीला रोशनीलाही आता सर्व काही समजलेलं असतं की तिच्या आईवडिलांचं नातं संपणार आहे. राणी तिला सगळं खरं सांगते आणि तिला मिठी मारून रडू लागते. यानंतर आपण पाहतो की काही लोक कीर्ती सिंगचा पाठलाग करून तिचे फोटो काढत असतात. त्याचवेळी संन्याशी राणीचा भाऊ
कीर्तीच्या घरच्यांकडे जातो आणि त्यांना धमकावतो, तुमच्या मुलीला सांगून ठेवा की भीमा भारतीपासून दूर राहा, नाहीतर मी तिला सोडणार नाही. थोड्या वेळाने राणी भारती संन्याशीशी बोलत असते. तेव्हा कावेरी येते आणि विचारते, तुम्ही क्राईम ब्रांचला कीर्ती सिंगच्या मागे लावला आहे का? आणि संन्यासीने तिच्या कुटुंबाला धमकवलं आहे का? हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा राणी भारती शांतपणे पण ठाम आवाजात म्हणते, हो, हे सगळं मीच केलं आहे. कारण भीमा माझा नवरा आहे. मी त्याला असं जाऊ देऊ शकत नाही. कारण गोष्ट फक्त माझी नाही तर माझ्या मुलांची पण आहे. ते ऐकून कावेरी राणीला समजावते, भीमा भारतीने तुझ्याशी आणि संपूर्ण बिहारशी विश्वासघात केला आहे. आता तुम्ही तुमच्या पतीला विसरून बिहारच्या लोकांचा विचार केला पाहिजे. हे ऐकून राणी भारतीला थोडा आत्मविश्वास परत मिळतो. पुढच्या सीनमध्ये भीमा भारतीचे मुलं त्याला भेटायला येतात. रोशनी विचारते, पापा तुम्ही मम्मी आणि आम्हाला सोडून जाणार आहात का? भीमा म्हणतो, तुझी मम्मी माझ्याशी नीट वागली नाही, त्यामुळे मी तिच्यासोबत राहू शकत नाही. पण मी तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. कीर्ती सिंग मग रोशनीच्या भावांना खेळणी देते, पण रोशनी आपल्या भावांना घेऊन तिकडून निघून जाते. दरम्यान कुंवर सिंग एका हिंदू व्यक्तीकडून विचारपूस करतो, जो आधी दिलशाद मिर्झाकडे काम करत होता आणि दंगलीनंतर गायब झाला होता. तो व्यक्ती कुंवर सिंगला दिलशाद मिर्झाचा पत्ता सांगतो. कुंवर सिंग मग आपल्या माणसासह दिलशाद मिर्झावर हल्ला करतो, पण दिलशाद कसाबसा पडून जातो. पण त्यांच्या हाताला मात्र दिलशादचा साथीदार इलियास सापडतो. दुसरीकडे नवीन कुमारच्या घरात कल्पना त्याच्या मुलाला लग्न करण्यापासून थांबवते. नवीन विचारतो, तू माझ्या मुलाचं लग्न का रोखते आहेस? तेव्हा कल्पना म्हणते, मी खूप मेहनतीने तुमची चांगली इमेज जनतेसमोर तयार केली आहे. जर ही इमेज खराब झाली तर तुमचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न संपेल. हे ऐकून नवीन आपल्या मुलाला सांगतो, इलेक्शन झाल्यावरच लग्न कर. इकडे प्रेमकुमार गौरीशंकरला सांगतो की त्याला कुठल्याही पक्षाकडून निवडणुकीचं तिकीट मिळालेलं नाही. थोड्या वेळानंतर गौरीशंकरलाही कळतं की नवीन कुमारने कल्पनाच्या सल्ल्यावरून त्यांचंही तिकीट रद्द केलं आहे. यानंतर आपण विनय कुमार नावाच्या एका अभिनेत्याला पाहतो, जो नवीन कुमारच्या पक्षाकडून निवडणुकीला उभा राहत असतो. विनय कुमारच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन नवीन कुमार आपल्या पक्षाचा मतदार वर्ग अजून वाढवू इच्छितो आणि हे सगळं कल्पनाच करत असते. यानंतर भीमा भारती स्वतःची नवीन पार्टी स्थापन करतो, ज्याचं नाव ठेवतो बिहार विकास पार्टी. या पार्टीत भीमा भारती मुसाफिर बैठा यांना उपाध्यक्षपद देतो आणि कीर्ती सिंग यांना महासचिव बनवतो. हे पाहून मिश्राजी भीमाला समजावतात की कीर्ती सिंगला महासचिव बनवल्याने पब्लिकमध्ये चुकीचा संदेश जाईल. पण भीमा भारती सर्वांच्या समोर मिश्राजींची बेइज्जती करतो. हे पाहून कीर्ती सिंग पार्टीसमोरच आपलं पद परत देण्याचे निर्णय घेते, पण भीमा तिला थांबवतो. मिश्राजींचा संताप वाढतो आणि ते म्हणतात, यावेळी तुम्ही राणी भारतीला मुख्यमंत्री बनवण्यापेक्षाही मोठं वादळ निर्माण करत आहात. हा निर्णय तुम्हाला बर्बाद करेल. असं बोलून तो कायमची पार्टी सोडून निघून जातो. दरम्यान कुंवर सिंग आता गोवर्धन दासला इलियासविषयी सगळी माहिती देतो आणि बदल्यात पार्टीचे तिकीट मिळवतो. गोवर्धन दासला आता सगळा खेळ समजतो. दुसऱ्या दिवशी तो मुख्यमंत्री राणी भारती यांच्याकडे जाऊन सांगतो की की तर्केश्वरवर गोळी चालवणारा इलियास होता आणि त्याने हे सगळं भीमा भारतीच्या सांगण्यावरून केलं. इतकंच नाही तर भीमाने स्वतःवर बॉम्बस्फोट करून घेतला, जेणेकरून लोकांच्या सहानुभूतीचा आणि मतांचा फायदा मिळेल. गोवर्धन दास राणीला इशारा देतो, जो माणूस मत मिळवण्यासाठी स्वतःवर बॉम्ब टाकू शकतो तो सत्तेसाठी काहीही करू शकतो. सावध राहा. आणि इथेच एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7ची सुरुवात होते. पोलीस दिलशाद मिर्झाला पकडायला जातात, पण तो त्यांना बिर्याणी खायला बसायला सांगतो. दुसरीकडे भीमा भारती आता आपल्या नव्या पार्टीसह निवडणुकीचा अर्ज भरायला इलेक्शन कमिशनमध्ये पोहोचतो. तो बाहेर पडतो तेवढ्यात राणी भारती आपल्या पक्षासह तिथे येते आणि भीमाला थेट सांगते की तिला सगळं माहिती आहे. त्यांनी स्वतःवर बॉम्ब टाकला होता ते. राणी भारती ठामपणे म्हणते, आज मला बिहार आणि माझ्या नवऱ्यातून एकाला निवडायचं आहे आणि आज मी बिहारला निवडते. असं म्हणून स्वतःच्या हाताने ती सिंदूर पुसते. पुढच्या सीनमध्ये कल्पना कॉल नवीन कुमारच्या प्रचारासाठी एक जबरदस्त ॲक्शन व्हिडिओ तयार करते आणि तो संपूर्ण पार्टीला दाखवते. सगळे खुश होतात, पण गौरीशंकर नवीनकडे येऊन म्हणतो, तू माझं तिकीट नाही कापलं, तू संपूर्ण पार्टीचं मूड कापलंस आणि ती कल्पना तुला फक्त कल्पनेतच मुख्यमंत्री बनवेल. असं बोलून तो तिकडून निघून जातो. त्यानंतर भीमा भारती आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की त्यांची नवी पार्टी असल्याने निधी कमी आहे, त्यामुळे ज्याला निवडणुकीचं तिकीट हवं आहे त्याने पार्टी फंडात 25 लाख रुपये जमा करावे, तेव्हाच त्यांचं तिकीट पक्कं होईल. थोड्याच वेळात कीर्ती सिंग पैसे भरलेली बॅग घेऊन भीमाकडे येते, कारण ती देखील निवडणुकीत उभी राहणार असते. पण भीमा तिला म्हणतो, मला तुझ्याकडून पैसे नकोत, मला फक्त तुझी साथ हवी आहे. दुसरीकडे मिश्राजी नदीच्या काठावर बसून मासेमारी करत असतात. तेव्हा कावेरी तिथे येऊन राणी भारतीच्या वतीने त्यांना प्रचारासाठी विनंती करते, पण मिश्राजी थेट नकार देतात. दरम्यान संन्याशी आता भीमा भारतीकडे येऊन त्याच्याकडून पार्टी तिकीट मागतो. यानंतर भीमा भारती संन्याशीला म्हणतो,
की तो त्याला थेट मंत्रिपद देईल, पण त्यासाठी त्याने आपल्या दिदी म्हणजे राणी भारतीच्या विरोधात प्रचार करावा लागेल. संन्यासी मंत्री होण्याच्या लालसेने हे मान्य करतो. भीमा आणि त्याच्या टीमचा प्लॅन असतो की संन्यासी राणी भारतीच्या पक्षाचा प्रचार करत असल्याचं दाखवेल, पण प्रत्यक्षात तो भीमा भारतीच्या पक्षाचे पत्रक लोकांमध्ये वाटेल. यानंतर बिहारचे निवडणुकीचे वातावरण तापते. भीमा भारती, नवीन कुमार आणि राणी भारती तिघेही आपापल्या पक्षासाठी जोरदार प्रचार करतात, मोठा रॅल्या घेतात. प्रेम कुमार आणि गौरीशंकर हे दोघंही निर्दलीय उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरतात आणि मतदारांकडून समर्थन मागतात. दरम्यान संन्यासी मंत्रिपदाच्या आशेने गुपचूप भीमा भारतीची पत्रकं लोकांमध्ये वाटत असतो. निवडणुकीचा दिवस येतो. जनता आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करते. रिझल्टच्या आदल्या दिवशी भीमा भारती कीर्तिसिंगला सांगतो, काहीही झालं तरी सत्तेत मीच येईन. कारण त्याच्याकडे काही खास प्लॅन असतो. थोड्याच वेळात भीमा थोडा भावनिक होऊन म्हणतो, मला वाटतं की मी काहीतरी चुकीचं केलं आहे. माझी बायको, माझी मुलं, मिश्राजी सगळे माझ्यापासून दूर झाले आहेत. तेव्हा कीर्तिसिंग त्याला धीर देत म्हणते, काहीही झालं तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. दुसरीकडे राणी भारती निवडणुकीच्या निकालाबद्दल चिंतेत असते. पुढच्या दिवशी निकाल लागतो. नवीन कुमारची पार्टी 105 जागांवर, राणी भारतीची पार्टी 85 जागांवर आणि भीमा भारतीची पार्टी 55 जागांवर थांबते. हे पाहून नवीन कुमार संतापतो, कारण त्याला बहुमत मिळालेलं नसतं. तो कल्पना कॉलवर ओरडतो, तू म्हणाली होतीस की आपण बहुमताने जिंकू आणि मी मुख्यमंत्री बनेन, पण असं काहीच झालेलं नाही. कल्पना शांतपणे उत्तर देते की तिने त्यांच्या पक्षाला सिंगल लार्जेस्ट पार्टी बनवलं आहे आणि ती सगळी कामं तिने नवीनच्या मान्यतेनेच केली आहे. ती आणखी सांगते की तिचा कॉन्ट्रॅक्ट नवीनला मुख्यमंत्री बनवण्याचा आहे आणि ती अजूनही ते पूर्ण करणार आहे. दरम्यान भीमा भारती न्यूजवर पाहतो की राणी भारतीला त्याच्याच मतदारसंघातून हरवून त्याने विजय मिळवला आहे. त्याला आनंद होतो, कारण कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसतं. आता परिस्थिती अशी असते की ज्या पक्षासोबत भीमा गठबंधन करेल तोच पक्ष सत्तेत येईल. म्हणजे सत्तेचं नियंत्रण अजूनही भीमाच्याच हातात असतं. राणी भारतीच्या पक्षात मात्र सगळे उदास बसलेले असतात. तेव्हा राणी सगळ्यांना उत्साह देते आणि म्हणते, आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. म्हणजे जनता आपल्यावर अजूनही विश्वास ठेवते आहे. दरम्यान भीमा भारतीच्या घरी मोठी पार्टी सुरू असते. तो बैठाजींना सांगतो की दुलारी यादवला लवकर जेलमधून बाहेर काढा आणि मुंडाजींना भेटून गठबंधनाबाबत चर्चा करा. यामुळे सत्ता मिळवण्याची त्याची तयारी पूर्ण होते. थोड्याच वेळात संन्यासी भीमा भारतीकडे येतो आणि म्हणतो, मला तुमचा नेता बनवा. पण भीमा भारती त्याला फसवतो. तो रागाने चप्पल काढतो आणि सगळ्यांसमोर संन्यासीला मारतो. संन्यासी संतापून भीमाला धमकी देतो, मी तुला सोडणार नाही, बदला नक्की घेईन. आणि असं म्हणून तो तिकडून निघून जातो. आणि इथेच एपिसोड 7 संपतो. एपिसोड 8ची सुरुवात होते एकल मुंडा यांच्या पत्रकार परिषदेने. ते मीडियासमोर जाहीर करतात की आम्ही कोणत्याही पक्षासोबत गठबंधन करण्यास तयार आहोत, पण अट एकच आहे, जो पक्ष आम्हाला झारखंड राज्य वेगळं करण्याचं वचन देईल त्यालाच आमचं समर्थन मिळेल. दुसरीकडे तर्केश्वर बाबू नवीन कुमारला सांगतात की भीमा भारती देखील मुंडाजींशी संपर्कात आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी लवकरात लवकर करावं लागेल. यानंतर भीमा भारती मिश्राजींच्या घरी जातो आणि त्यांना परत पक्षात सामील होण्यासाठी विनंती करतो. मिश्राजी त्याला त्याचं सगळं वागणं आठवण करून देतो. तू मला सगळ्यांसमोर अपमानित केलंस. तेव्हा भीमा म्हणतो की ते सगळं विसरून जाऊया. पण मिश्राजींना कळून चुकतं की भीमा भारती कोणाचा सगा नाही, तो सत्तेसाठी काहीही करू शकतो. म्हणून तो साफ नकार देतो आणि म्हणतो, जर तू निवडणुकीत जिंकला असता तर तू माझ्याकडे आला असतास का? प्रत्यक्षात भीमा मिश्राजींच्याकडे आला होता, कारण त्याला पक्षाचं गठबंधन जमवण्यासाठी कोणीतरी अनुभवी माणूस हवा होता, जे बैठाजींच्या बसचं काम नव्हतं. दरम्यान नवीन कुमार आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांची बैठक बोलावतो आणि म्हणतो की तो झारखंडला स्वतंत्र राज्य बनवण्याच्या निर्णयाचं समर्थन करतो. पण पक्षातील बरेच सदस्य या निर्णयावर खुश नसतात. तेव्हा स्मशान बाबा मध्ये येतात आणि धर्माच्या नावाखाली भाषण देतात. ते म्हणतात मुख्यमंत्री बनण्याचे अजूनही वेगवेगळे मार्ग असतात. यानंतर सीन बदलतो. रात्री नवीन कुमार आणि भीमा भारती गुपचूप भेटतात. स्मशान बाबांचा दुसरा पर्याय होता की भीमा भारतीशी संपर्क साधावा, जेणेकरून झारखंड बिहारपासून वेगळं होऊ नये. नवीन भीमाला ऑफर देतो, जर आपल्या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं तर तुला 6 कॅबिनेट मंत्रिपदे आणि डेप्युटी सीएम बनवेन. पण भीमा तयार होत नाही. तेव्हा नवीन म्हणतो, ठीक आहे, मग मुख्यमंत्रीपद रोटेशन पद्धतीने राहील. पहिले 2.5 वर्ष मी आणि नंतर 2.5 वर्ष तू. पण भीमा अट घालतो, मी पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री झालो तरच मी तुझं समर्थन करेल. या कारणामुळे दोघांमध्ये डील फेल होते. यानंतर मचान बाबा नवीन कुमारला सांगतात, तुला भीमाची ऑफर मान्य करायला हवी होती. तेव्हा नवीन उत्तर देतो, जर भीमा पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनला तर तो माझा संपूर्ण पक्ष तोडून टाकेल. मग माझ्याकडे एकही आमदार उरणार नाही. दुसरीकडे कीर्तिसिंग भीमाला पटवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही नवीन कुमारचा प्रस्ताव स्वीकारा.
पण भीमा म्हणतो, जर नवीन आधी सत्तेत आला तर तो मला जेलमध्ये टाकेल आणि संपूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री बनून बसेल. यानंतर येते होळीच्या सणाची वेळ. भीमा भारतीच्या घरी भव्य पार्टी ठेवलेली असते. सगळे आमदार मस्ती करत असतात. कावेरी राणी भारतीच्या वतीने येऊन भीमाला शुभेच्छा देते आणि मिठाईचा डब्बा देते. संन्यासी भांग तयार करून सगळ्यांना पाजत असतो. भीमा भारती कीर्ती सिंगला रंग लावतो. नंतर स्वतःही भांग प्यायल्यावर नाचायला लागतो. पण थोड्याच वेळात त्याला चक्कर येते आणि तो कोसळतो. दरम्यान राणी भारती आपल्या विचारांमध्ये हरवलेली असते. तिला भास होतो की भीमा तिच्यासमोर येऊन तिला रंग लावत आहे. पण त्या क्षणी कावेरी धावत येते आणि सांगते, भीमा भारती आता या जगात नाही. यानंतर भीमा भारतीचा अंत्यसंस्कार मोठ्या सन्मानाने केला जातो आणि इथेच एपिसोड 8 संपतो. एपिसोड 9ची सुरुवात होते तेव्हा मार्टिन एका आपलं नाटक करत असतो. तेवढ्या सरकारचा एक मोठा अधिकारी येऊन मार्टिनला सांगतो की भीमा भारती आता जिवंत नाही आणि त्याच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आली आहे. यानंतर एक पोलीस अधिकारी संन्यासीला खूप निर्दयपणे मारतो, कारण त्यांना वाटतं की भीमा भारतीला मारणारा तोच आहे. मार्टिन एका आता आपल्या इन्व्हेस्टिगेशन समितीसह डॉक्टर डी शर्मा यांची भेट घेतो. डॉक्टर त्याला सांगतात की भीमा भारतीला आर्सेनिक ट्रायऑक्साईड नावाचं अतिशय घातक विष देण्यात आलं आहे. मार्टिन विचारतो की हे विष कोणत्या वस्तूमध्ये मिसळून दिलं असावं. तर डॉक्टर सांगतात की अजून खात्रीने सांगता येत नाही, पण शक्यता आहे की हे विष भांगमध्ये मिसळलेलं होतं. लॅब रिपोर्ट आल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल. यानंतर मार्टिन आपल्या सहकाऱ्यांना जगन्नाथ आणि कांता प्रसादला सांगतो की पोलिसांच्या अहवालानुसार भीमाला विष देणारा संन्यासीच आहे. पण जगन्नाथ त्यांचं म्हणणं मान्य करत नाही. तो म्हणतो की संन्यासी हा एक अशिक्षित माणूस आहे. त्याला आर्सेनिक ट्रायऑक्साईड सारखं विष माहिती नसणार. त्याने दिलं असतं तर उंदराचं औषध किंवा फिनाईल दिलं असतं. त्यामुळे हे विष आणि संन्यासीची प्रोफाईल जुळत नाही. मग जगन्नाथ सुचवतो की संन्यासीच्या मागे राणी भारती किंवा कावेरी हिचा हात असू शकतो. या टप्प्यावर मार्टिन आणि त्याची कमिटी वेगवेगळ्या थिअरीजवर विचार करू लागतात आणि त्यांचा संशय हळूहळू राणी भारतीवर जातो. दरम्यान मिश्राजी, प्रेमकुमार आणि गौरीशंकर यांची भेट घेतात. त्यांना वाटतं की भीमा भारतीच्या मृत्यूमध्ये गौरीशंकरचा हात आहे. पण गौरीशंकर उलट मिश्राजींवरच आरोप घेतो की तूच भीमाला विष दिलंस, कारण तुझी आणि भीमाची भांडण झाली होती. यानंतर मार्टिन संन्यासीला गुन्ह्याच्या जागी घेऊन जातो आणि त्याच्याकडून सर्व विचारतो. तेव्हा संन्यासी घाबरलेला स्वरात सांगतो की भीमा भारती कसा मेला आणि तो तिथून का पळाला. त्याला भीती होती की लोक त्यालाच मारतील, कारण सगळ्यांचा संशय त्याच्यावरच होता. त्यानंतर मार्टिन आणि त्याची कमिटी कीर्ती सिंगची चौकशी करतात. कीर्ती सगळा दोष राणी भारतीवर टाकते आणि सांगते की भीमा होळीच्या 1 दिवस आधी राणीला भेटायला गेला होता. तिथून परत आल्यावर त्याने कीर्तीला सांगितलं की राणी त्याच्याकडे तिच्या पक्षाला समर्थन मागत होती, जेणेकरून ती नवीन कुमारला हरवून पुन्हा सत्तेत येऊ शकेल. पण भीमाने तिला नकार दिला होता. यानंतर गौरीशंकर सांगतो की भीमाने भांग प्यायल्यानंतर फक्त 10 मिनिटात तो मरण पावला. प्रेमकुमारही सांगतो की त्याने संन्यासीला राणी भारतीने पाठवलेल्या मिठाईच्या टोपलीतून काहीतरी काढताना पाहिलं होतं. मग इन्व्हेस्टिगेशन कमिटी दिलशाद मिर्झाला विचारते की त्याने भीमाला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही. तेव्हा तो सांगतो की त्यानेच भीमाला उचलून घरात आणलं आणि त्याचे हातपाय तोडायला सुरुवात केली. कीर्तीने ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलावलं, पण ॲम्ब्युलन्स येईपर्यंत भीमा भारतीचं निधन झालं होतं. त्यानंतर दुलारी यादव कमिटीला सांगतो की राणी भारतीनेच भीमाला मारलं, कारण भीमाने स्वतः त्याला सांगितलं होतं की जर त्याने राणीला समर्थन दिलं तर ती त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवेल. त्यामुळे भीमा भारतीने राणी भारतीचा प्रस्ताव नाकारला होता आणि कदाचित याच कारणामुळे राणी भारतीने संन्यासीच्या माध्यमातून त्याला विष देऊन मारलं. सर्वांची चौकशी केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन कमिटीला आता खात्री वाटू लागते की राणी भारतीच भीमा भारतीच्या मृत्यूची जबाबदार आहे. पुढच्या सीनमध्ये मिश्राजी कीर्ती सिंगच्या घरी जातात. तिथे त्यांना एक फोटो दिसतो आणि त्यानंतर ते कीर्ती सिंगला नदीच्या काठावर पाहतात आणि इथेच एपिसोड 9 संपतो. एपिसोड 10 सुरू होतो तेव्हा मार्टिनला फॉरेन्सिक टीमकडून फोन येतो. फोनवरून त्याला समजतं की भांगच्या ग्लासमध्ये त्यांनी राणी भारतीने दिलेल्या मिठाईच्या टोपलीत दोन्ही ठिकाणी आर्सेनिक विष आढळला आहे. म्हणजेच राणी भारतीनेच भीमाला विष दिलं होतं. यानंतर आपल्याला पुन्हा तो सीन दाखवला जातो जो एपिसोड 1च्या सुरुवातीला दिसला होता, जिथे राणी भारती चौकशीसाठी तपास समितीसमोर आली होती. कांता प्रसाद आता राणी भारतीला विचारतो की तुमचे आणि भीमा भारतीचे संबंध चांगले नव्हते. तीजच्या घटनेनंतर ते अधिकच बिघडले. भीमाने तुम्हाला निवडणुकीत हरवलं. त्याने तुमच्या भावाला संन्यासीला सगळ्यांसमोर मारलं आणि जेव्हा त्याने तुम्हाला राजकीय समर्थन देण्यास नकार दिला तेव्हा तुम्ही संन्यासीच्या हातून त्याला विष देऊन मारलं. तेव्हा राणी भारती म्हणते, मी भीमा भारतीला मारलेलं नाही. आमचं नातं आता ठीक झालं होतं. ती सांगते की होळीच्या 1 दिवस आधी भीमा स्वतः तिच्या घरी येऊन तिला भेटला होता. तेव्हा त्याने सांगितलं होतं की तो तिच्यावर खुश आहे, कारण राणी भारतीने दाखवून दिलं होतं की सच्चाई आणि प्रामाणिकपणाने सुद्धा लोकांचं मन जिंकून निवडणूक जिंकता येते.
म्हणून भीमा भारतीने ठरवलं होतं की त्याचा संपूर्ण पक्ष राणी भारतीला समर्थन देईल आणि तिलाच मुख्यमंत्री बनवेल. राणी भारती मग म्हणते की ती भीमाच्या कोणत्याही नेत्यांना प्रेम कुमार किंवा दुलारी यादव पक्षात कोणतंही पद देणार नाही, उलट त्यांच्यावर कारवाई करेल. हे ऐकल्यावर भीमा भारती तयार झाला होता. राणीने मग भीमाला सांगितलं होतं की त्याने संन्याशीची माफी मागावी आणि भीमाने तेही केलं. त्याने संन्यासीला होडीला आपल्या घरी बोलावलं होतं. यानंतर मार्टिन कावेरीकडे जातो आणि सांगतो की सर्व पुरावे राणी भारती आणि तिच्या विरोधात आहे. त्यावर कावेरी म्हणते, पुरावे तर कुणाच्याही विरोधात तयार करता येतात, जेणेकरून निरपराध व्यक्तीला फसवता येईल. मग कावेरी पुढे सांगते की होळीच्या 1 दिवस आधी राणी भारती आणि भीमा भारतीने एकमेकांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता, बिहारच्या भल्यासाठी. दरम्यान मिश्राजी पोलीस स्टेशनमध्ये पैसे देऊन काही फाईल्स पाहतात. त्यानंतर ते कुंवरसिंगला भेटतात आणि त्याला काही फोटो दाखवून माहिती घेतात. पुढच्या सीनमध्ये मार्टिन आपल्या टीमला सांगतो की त्याने एकल मुंडाशी बोलावं. पण जगन्नाथ आणि कामता प्रसाद म्हणतात की आता राणी भारती विरुद्ध सगळे पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे आपला वेळ वाया घालवू नये आणि रिपोर्ट फाईल करून केस बंद करावी. पण मार्टिन म्हणतो, मी या तपास समितीचा प्रमुख आहे, मी सांगितल्याशिवाय या केसचा रिपोर्ट तयार होणार नाही. यानंतर आपण पाहतो की गोवर्धन दास पुन्हा बिहारचे गव्हर्नर बनले आहेत आणि नवीन कुमार आता स्वतःची सरकार बनवण्याच्या तयारीत आहे, कारण त्याची पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. नवीन कुमार मीडियाला सांगतो, आम्ही लवकरच बहुमत सिद्ध करून गव्हर्नर समोर सरकार स्थापन करू. येथे मार्टिन आता एकल मुंडाकडून भीमा भारतीच्या खुनाबद्दल विचारतो, पण त्याला काहीच माहिती मिळत नाही. तेव्हाच मिश्राजी राणी भारतीकडे येतात आणि सांगतात की भीमा भारतीला विष कोणी दिलं होतं आणि ती होती कीर्तिसिंग. काही वर्षापूर्वी तिचा नवरा एका अपघातात मरण पावला होता आणि तो अपघात भीमा भारतीच्या पक्षातील लोकांनी केला होता. त्यामुळे कीर्तीला वाटलं की भीमाने तिच्या नवऱ्याला मुद्दाम मारलं. म्हणून ती प्लॅन करून भीमाच्या जवळ गेली आणि योग्य संधी साधून त्याला विष देऊन ठार केलं. दरम्यान मार्टिन भीमा भारतीच्या घरात काम करणाऱ्या लोकांची चौकशी करतो. नंतर तो हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲम्ब्युलन्सवाल्यांनाही विचारतो. त्यावेळी त्याला समजतं की ॲम्ब्युलन्ससाठी 3 वेळा फोन आला होता. पहिल्यांदा एका बाईने आणि उरलेल्या 2 वेळा पुरुषांनी फोन केला. रात्री मिश्राजी मार्टिनला फोन करून भीमा भारतीच्या केसबद्दल काही महत्त्वाची माहिती देतात. त्यानंतर मार्टिन केस सॉल्व्ह करतो. दुसऱ्या दिवशी तो आपला रिपोर्ट गव्हर्नरकडे देतो, पण गव्हर्नर तो रिपोर्ट स्वीकारत नाही, कारण जगन्नाथ आणि कामता प्रसाद यांनी आधीच आपले रिपोर्ट सादर केलेले असतात आणि दोन्ही रिपोर्टमध्ये एकच गुन्हेगार नमूद केलेला असतो. बहुमताच्या आधारावर गव्हर्नर त्यांचा रिपोर्ट मान्य करतात. नंतर नवीन कुमार सत्तेत येतो आणि लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतो. गव्हर्नरलाही आता तपास समितीच्या रिपोर्टवरून भीमा भारतीच्या खुनाबाबत कारवाई करायची असते. पुढच्या सीनमध्ये मार्टिन राणी भारतीला भेटतो आणि तिला सत्य सांगतो. तेव्हा राणी भारती म्हणते, मला माहिती आहे की भीमाला कीर्तिसिंगने मारलं. पण मार्टिन म्हणतो, नाही, तुम्हाला अजून अर्धच सत्य माहिती आहे. आणि मग तो संपूर्ण सत्य सांगतो. दुलारी यादव, प्रेम कुमार, गौरीशंकर, कीर्तिसिंग आणि दिलशाद मिर्झा यांचं होळीच्या दिवशी एकत्र असणं हा योगायोग नव्हता, तर एक साजिश होती. जहर देण्यात आल्यानंतर जेव्हा भीमा भारती कोसळला तेव्हा तो अजून जिवंत होता. तेव्हा सर्व आमदारांनी त्याला घराच्या आत नेलं आणि तो मरेपर्यंत तिथेच थांबले. थोड्या वेळानंतर जेव्हा त्यांना वाटलं की भीमा आता मरण पावला, तेव्हा कीर्तिसिंगने ॲम्ब्युलन्सला फोन केला. मग गौरीशंकरने भीमाची अवस्था पाहिली, लक्षात घेतलं की तो अजूनही जिवंत आहे. म्हणून गौरीशंकरने पुन्हा हॉस्पिटलला फोन करून सांगितलं की भीमा आता ठीक आहे आणि ॲम्ब्युलन्सला येऊ दिलं नाही. त्यामुळे वेळ गेला आणि भीमा भारतीचा मृत्यू झाला. भीमाच्या मृत्यूनंतर दिलशाद मिर्झाने ॲम्ब्युलन्सला पुन्हा फोन करून बोलवलं, जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. तेव्हा राणी भारती मार्टिनला विचारते की या सगळ्या आमदारांनी मिळून असं का केलं. मार्टिन सांगतो, जेणेकरून तुम्ही पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी येऊ शकणार नाही, कारण त्या सगळ्यांना तुमच्या आणि भीमा भारतीच्या डीलबद्दल माहिती झाली होती आणि त्यांना वाटलं की त्यांच्या राजकीय करिअरला धोका आहे, म्हणून त्यांनी एकत्र येऊन भीमाला संपवायचं ठरवलं. यानंतर मार्टिन सांगतो, कोणी विष दिलं आणि कोणी ॲम्ब्युलन्स थांबवली याने फरक पडत नाही. खरी गोष्ट ही आहे की या सगळ्या आमदारांनी षडयंत्र रचून भीमा भारतीचा खून केला आणि हे सगळे खरे खुनी आहेत. मग राणी भारती विचारते, या सगळ्यांना असा प्लॅन बनवायचा मोका कधी मिळाला. मार्टिन सांगतो की जेव्हा त्याने भीमा भारतीच्या नोकरांची चौकशी केली तेव्हा एका नोकराकडे त्याला एक मोबाईल फोन सापडला, जो कीर्तिसिंगने त्याला गिफ्ट म्हणून दिला होता. पण प्रत्यक्षात तो फोन कीर्तिसिंग स्वतःच वापरत होती. जेव्हा मार्टिनने त्या फोनचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा त्यात दिसलं की गेल्या 4 महिन्यात त्या नंबरवरून 116 वेळा एका विशिष्ट नंबरवर कॉल केला गेला होता आणि तो नंबर नवीन कुमारचा होता. याचा अर्थ असा की संपूर्ण प्लॅन नवीन कुमारनेच आखला होता. त्याने 4 महिन्यांपूर्वीपासूनच हा खेळ सुरू केला होता आणि भीमा भारतीला संपवण्यासाठी सर्व आमदारांना आपल्या बाजूने वळून घेतलं होतं. पुढच्या सीनमध्ये नवीन कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो
आणि बाकीचे सर्व आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतात. त्यानंतर नवीन कुमार आणि सर्व आमदार सेलिब्रेशन करत असतात. तेव्हाच राणी भारती तिथे येते आणि सर्वांच्या समोर सांगते की तिला आता सगळं सत्य कळलं आहे. आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर ती आपल्या नवऱ्या भीमा भारतीच्या मृत्यूचा बदला प्रत्येकाकडून घेईल. यानंतर पोलीस राणी भारतीला अटक करतात, कारण तपास समितीच्या अहवालानुसार भीमा भारतीचा खून राणी भारतीनेच केला आहे. पण खरी गोष्ट काही औरच होती. शेवटच्या सीनमध्ये पोलीस राणी भारतीला पोलीस व्हॅनमध्ये बसवतात. तेव्हा ती जनतेसमोर हात जोडते आणि इथेच महाराणी सीझन 2 संपतो. तर मंडळी, हे होतं महाराणी सीझन 2चं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.